साईराम. तर आज आम्ही जात आहे चिपळूणला दिवाळी असल्यामुळे, कारण का दिवाळीची थोडी सुट्टी आहे मुलांना 2 दिवस. तर आम्ही जात आहे. आणि हां, बोलायचं राहिलं तर दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. खूप छान गेली दिवाळी पण आमची आणि आम्ही फिरलो पण. तर आता आम्ही जात आहे 2 दिवसाच्या सुट्टीवर चिपळूणला. तर तुम्हाला दाखवेलच. ट्रेनचा प्रवास आहे. तर तुम्हाला आपण भेटूया ट्रेनमध्ये. तर बोललेलो होतो मी, आम्ही चिपळूणला जातोय. तर आम्ही आपल्या दादर स्टेशनला आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो सगळे कंपनी आपले. चिपळूण, बिवलीवाडी, बिवली, आणि हा आपला आधी. तर आपण फुल एन्जॉय तर करणारच, मजा पण येणारच. काही मुलं आपले तिकीट काढतात, काही मुलं राहिलेत पाठी. आम्ही सीट पकडायला आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो स्टेशन, आपलं दादर स्टेशन. तर आम्हाला फायनली ट्रेन भेटलेली आहे आणि वरची सीट भेटलेली आहे. आता आपण भेटू. सगळे मुलं तर राहिलेत, जेवढे बसले ते तुम्हाला दाखवतो. एन्जॉय. फायनली आपली मुलं आलेली आहेत. आता आमचा लंच टाइम, डिनर टाइम झाला. डिनर टाइम एकदम कडकडीत. तुम्हाला दाखवतो सगळ्यांना डिनर टाइम कसा आपला, एकदम पद्धतशीर. ओ बघा, अनिकेत, हा सुमित. बाबूच्या मम्मीने 1 नंबर अंडर राईस बनवला. 1 नंबर बाबूच्या मम्मी खाती आहे. 1 नंबर जोरात फुल. हा बघा अंडा राईस. सर्व आवडते. आणि बघा आपले अजून मुलं आहेत. हे बघा, हा बघा सोम. अजून तुम्हाला दाखवतो. हा सुमित पाणी पितोय, राईस. हा बघा येट्रे. आणि हा सोहम गणी, चटणी. सचिन बोलतोय लय भूक लागली आहे. दररोज भूकच लागली. आमची ट्रेन सुटलेली आहे CST वरून. तर तुम्हाला दाखवतो आमची मजा. सोहम गणी आहे, सुमित भाई, ऋतिक भाई, अंबाय, यकीन. हो बायसेप. हे भावाचा आयफोन नवीन आयफोन. हो गाण्या नवीन कंपनी आपल्या शिडी लावली. आमच्या ट्रेनला गर्दी बघा तिथे, गर्दी. तुला कसं वाटतं बाई? एक नंबर. पहिल्यांदा चिपळूण मध्ये चाललं. पहिल्यांदा हो. अलिबागला जाऊन आलं. आता चिपळूण. हा काय तो बाजूला बघा. आपण ट्रेन मध्ये पाहिजे ना, वर्धाला गेलेलो. वर्धाला आणि हे चिपळूणचा लोणावळ्याला गेलो. लोणावळ्याला कोण गेलं? हो फायनली आम्ही चिपळूणला पोहोचलेलो आहे. काय बोलतो सुमित? मस्त 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 थंड हवेचं ठिकाण. झोप नाही भेटली खूप तहान लागलेली. आता पाणी प्यायला भेटलं. बरं वाटलं होतं. आवाज उठला. आता एक गाणं बोलतो. फुल करा. तुम्हाला दाखवतो कामाला. काय बोलतो गाण्या? ट्रेन 1 तास लेट होती. पण रेल्वे हो
काय बोलतो पिल्लू कॅश जमण्यात आले की नाही? चाय मध्ये अशा प्रकारे आमचे स्वप्नील तलेकर थोडेच वाचले आता त्यांचा आज बड्डे झालाच असता. हा बघा आजीचा पाठवा. आणि त्याचा पट्टा तर बघा पट्टा जादूगर. कुठे दाखव रे आयुष दाखव आयुष. फिरव पाटा फिरव. इथं उजेडात फिरव. असं आहे. आम्ही ही कुठली गाडी आहे रे भाई? वेस्टर तवेरा मध्ये बसलेलो आहे. बसलो नाही बाबू, कोंबलोय. कमीत कमी आम्ही बेचो मच्छर थांबली थांब. कमीत कमी आम्ही 15 जण बसलोय. तुम्हाला दाखवतो कसं एकदम पद्धतशीर खचाखच भरलेली आहे गाडी. असे बसलोय ना की असं वाटतं आम्हाला की कोंबलाय, किडनॅप करतायत किडनॅप. तुम्हाला दाखवतो आम्हाला. हा बघा गणेश परब पुरा चेमला चेमला आणि हा बघा यंबाय आणि सामान पण. तुम्ही बघू शकता आमची परिस्थिती काय होते. माझ्या मांडच गुल झाल्या. आणि हे दोघं बघा इथं दोघं आहेत आणि बाकीचे पुढे आहेत ते तुम्हाला उतरताना दाखवतो. सगळे बघा बॅग खाली गेले भाई. हे बघा एकावर एक शिवसाई किती 15 शिवसाई 15. खूप कोंबला एका राऊंड मध्ये आपल्याला घरी जायचं होता म्हणून सगळ्यांना कोंबलाय. तुम्हाला उतरताना दाखवतो किती जण आहेत ते. आम्ही फायनली कुशल भाऊच्या घरात आलेलो आहे. पप्पीजाई कसा वाटला प्रवास? एक नंबर. सगळी मुलं जरा थोडे रेस्ट घेत आहेत तर दाखवतो. सगळी मुलं कशी आता रेस्ट घेतात एकदम आरामात, एकदम पद्धतशीर, एकदम एकदम दाखवतो आम्हाला. घोडे परा वर खाली. हा बघा जांग्या बॉय. हा बघा कुशल बेंगाने गाण्या पिल्लू गंड्या कसा करत होता. आता झोपायचा टायमिंग झालेला आहे. सोम तुला कसं वाटलं भाई? कोण येणार बाई? गाण्या कसं वाटलं भाई? इकडे जरा इकडे. हा इकडे. हा बोल आता. जाम बेकार झोप लागलेली पण आता वरती आलो खरं तरी धडपडत. हा बघा आपला घर आहे. ओ गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे मस्तपैकी. नाश्ता चालू आहे. तुम्हाला दाखवतो आमचा नाश्ता काय सकाळ. तर आपली मुलं नाश्ता आणायला म्हणजे आपला आता सकाळचा बुर्जी पाव ना अंडा राईस तर तुम्हाला दाखवतो कशा भाई घेऊन येतात आपले मुलं. सोम पवार हे बघा. हो मस्तपैकी ताजा काय राज. हो हा आपला गावचा व्ह्यू खूप छान आहे. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आपण थोड्याच वेळापूर्वी नाश्ता केला. नाश्त्याला मॅगी वगैरे होती, चाय बिस्किट आणि आता जेवणाची तयारी सुरू आहे. तर इथे सर्व माझे मित्र तुम्ही जे ब्लॉगमध्ये अगोदर बघितलेच असतील. आणि आजचा ड्रेस कोड सेम टी शर्ट. आणि आता तुम्हाला दाखवतो आपल्याकडे आज स्पेशल जेवणाला काय बनतंय. आणि सुरुवात झाली आहे.
काय बोलतोय भाऊ? सर्व तयार झाले आपले सोहम भाऊ. काय बोलताय सोहम भाऊ, कसं आहे तुम्हाला नाश्ता आणि जेवणाची तयारी कशी चालू आहे? फुल जोरदार. जोरदार चालू आहे. एसबी चा राजा. जेवणाची तयारी नाही, अंडा राईस बनवतोय नाश्त्यासाठी. अंडा राईस आणि दुसरा त्याच्यासोबत स्पेशल मॅगी काय? होती, मॅगी खाल्ली आम्ही. आता ओके. अंडा राईस बनतोय. मॅगीची टेस्ट कशी असते तुम्हाला काय वाटतं? मॅगीचे कुक, मेन कुक कोण आहेत? आणि आपल्या मॅगीचे कुक आणि दीपक आणि दिनेश मॅगी बनवणारे. तुम्ही मॅगी बनवायचा कोर्स केलाय का कुठे? आपले आहेत यतीन गजमल, अच्छी, सुमित विश्वकर्मा. हवा विसरला काय? काय बोलतो, काय विसरला? हे बघा काय बोलतो गाण्या. काय नाही, आता सुरुवात चालू आहे. आता सगळे उठले. सोम काय बोलतो, काय सुचत नाही का रे. आणि हा बघा, हा बघा, हा आपला कापरे आंबिवलीकर. काही मुलं फिरायला चालली आहेत. तर सोमची सँडल आहे, सोमची सँडल कम से कम पॅरागॉन वाली आहे. ती तुम्हाला दाखवतो, खूप छान. आणि सोम स्टाईल पण भारी मारतो, एक नंबर हा भाई, कडक एकदम. तुम्हाला दाखवतो. तर काकाचे घातले, काकाची आपली स्टाईल बघा सोमची. सोम दाखव रे. एक नंबर आहे, एक नंबर सोम. चप्पल भारी मला लय आवडली बघ, कडा का. चप्पलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सुमित अग्रा काय बोलतो. तर आमचा आता जेवायचा टाइम झालेला आहे, तर तुम्हाला दाखवतो कसं पब्लिक जेवायला बसते. आणि काहीतरी नवीनच आहे जेवण, तुम्ही पण बघाल तर खूप छान वाटेल. बिबवली गावामध्ये तुम्हाला दाखवतो. आणि खूप आहेत आमची इथं, सुमित आंबेडकर, गणेश परब, सिद्धेश परब आणि ऋतिक गोवळकर. तर तुम्हाला दाखवतो. अंडा शेजवान तो हे बघ, हा सुमित बिबवलीचा हिरो, कुशल मिंगाणे, राज गांगण, सोम रुंडेकर, सुमित आंबेकर, सोहम पवार, आवळा पवार, यंबाय. हा कसं आहे. गण्या कसं आहे. मला माहिती आहे त्यात तो बसणार आहे. आणि साहिल घाबरे कसं आहे. पिल्लू अरे नको घेऊ. हो हो, कडा का एक नंबर भाई. तर आता आम्ही घरातून निघालेलो आहे सगळेजण. थोडा धबधबा आहे छोटा मोठा, ते करायला चाललो आहे. ही सगळी आपली कंपनीच आहे. हो का. ओ ओ सोम काय बोलतोस तू. अरे इकडे तरी आहे, तिकडे तरी आहे. काय बोलतोय, बोल. हा बघा, लाकडं तोडायला झाला, लाकडं तोडायला. माझा मूड आहे ना ऑफ झाला, ऑफ. का रे. अरे हे लोक काय गावी आलेत का, क्रिकेट खेळायला आलेत. आयुष्यभर मैदानामध्ये क्रिकेट खेळली. हा बघा, हा बघा, एक हा बघा कधी का. सोम काय बोलतोस तू, काय बोलतोस. ओके मध्ये हा भाई, पुन्हा ऑफ रोड. ऑफ रोड. आता आपण जाऊया पुन्हा रानातून. वाट बघा कशी आहे. हा काय बोलतो. वाट बघा कशी आहे. कोण घसरला तर डायरेक्ट ना आपल्या जवळ हॉस्पिटल पण नाही. 20 किलोमीटर चिपलून आहे. तर चिपलूनला आता जायचं बोलल्यावर ओ एक नंबर हा भैया.
ट्रॅकिंग 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 हो सुमित हा. एक नंबर हा भाई. हो कापरे. ओ आपण भेटूया आता मस्तपैकी एन्जॉय करत. तर दाखवतो भाई मजा न लाईव्ह. आम सगळ्यांना घेणार. हे लोक पुढे गेले त्यांना दाखवलं नको सगळं रान बिन रान हो. आता आम्ही जात आहोत कुठे रानामध्ये चाललो आता आम्ही रानामध्ये. बिबट्या धरणार. नमस्कार येस साहिल आपल्या चॅनलवर. हो कडक एक नंबर. राहिला तर आपला सायंटिस्ट गणेश परब. नंतर आंबवलीमध्ये दुसरा एक आहे साहिल कापरे. हा बघा बँडचा आवाज. अरे आवाज काढ. कुठून शिकलास रे कुठून शिकलास. गावाला गाव कोणतं आपलं. आंबवली आंबवली मंडण. सोम नाही वाजत का रे सोम का ना वाजत आहे. भेंडीचं पान पण पाहिजे होतं. भेंड होतं ना पान भेंडीचं सायाचं पण आहे आपल्याकडे. एक सवय पण तिथली आहे. आणि गणेश परब पोस्ट देऊन उभा आहे. तुम्हाला दाखवतो. हो गण्या बायसेप तो बघ कडक वाटले रे. दाखव गणे दाखव. बॅग नका दाखव बायसेप. हो आणि आमचे सोमचे बायसेप बघा. सोम दाखव रे आपले बायसेप हो कडक केस दिसली काय. आठ आहेत. राज जाऊया हो. हे आला जवळच आले. ते बघ आवाज येते तुम्हाला. पाण्याचा जो हवा झुळझुळ हवा. हा सोमला काय जमाना झालाय त्या सिटीचा आवाज. तर मला वाटतं त्या तोंडानेच काढेल. आता दिले टापला. ओ चिपकते तुझ्या आईची. कमॉन बेबी शाबाश. मला वाटतं ह्या झाडा झुडपामध्ये रस्ता पण नाही. ते पुढे जातात ते रस्ते बनवतायत. आणि आम्ही ते दरीवर आहे दरीवर. सोम जमतय ना. जमतय इकडे तिकडे पडतंय पण जमतय. दरीत पडलो तरी काळा तोंड करून वरती येणार. आम्ही धबधब्यावरून निघालो आहे. छोटासा धबधबा होता पण खूप मजा केली. आणि थोडा झाडा झुडपातून चालतोय मस्तपैकी एन्जॉय. बघा कसे पडतायत. तो गाण्या राहिलाय पाठीच. गाण्या आणि राज बाकीचे आले पुढे सणासण. चल लवकर यार. लय झाड बीड आहेत. आले तुफान किती जिद्द ना सोडली. झेप घेतली आकाशी स्वप्न झाले पुरी. लढलो मी. ओ
लवकर आलो रे. कडक एक नंबर. सणाना पिरिली ना डायरेक्ट फास्ट एकदम. बघा गाणे आला गाणे. दिवसभर टाइमपास दिवसभर. सकाळी उठणं लेट, सगळं लेट. शेवटी मी चढलोच. हो निशान पार केला भाईनी भाई. हार नाही मानल्या का एक नंबर भाई. काय आताच आम्ही आंघोळ करून आलो. मग खूप मजा आली वरती. हा मग खूप डेंजर रस्ता होता. डेंजर रस्ता होता. आमचा आजची दरीत कोसळणार होता पण त्याला मी मरता मरता वाचवलं. थोडी तरी चुकी डायरेक्ट खाली चुकीला माफी नाही. वन साइड. आपल्या अंबानी अंगोल आणि आपल्या सोहमची कान टोपी बघ कशी एक नंबर आहे भाई. मानला पाहिजे आपला सोहम पवार एक नंबर आहे भाई. टोपी मानला तुला हे बघ. तर आपला आत्ताच आम्ही जस्ट आलो धबधब्यावरून. तो दशरथ दादा आहे त्याच्या घरी. तर तुम्हाला दाखवतो. तर आपण आता बघूया त्या दशरथ दादाच्या गोट्यामध्ये एक गाई आहे, छोटासा वासरू आहे. तर तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळात. थांबा. ऋतिक हे सोडू नको रे. तुझं व्हायला सोडू नको. थांब हे बघा ही गाय. अरे इथं लाव ना टॉर्च लाव नाही. खिस्टा टॉर्च लागते रे. दे ते करू नको ना तर वासराला दूध देणार नाही ती. दे ना वासरू दिला अजून जास्त देईल. नाकातोंडात जाते. हो आजची. बाबू इकडून काढ. हा बस. हा बघा त्या वासरू बघा त्याचा. हा बघा त्याचा वासरू. फोटो काढ. फोटो काढ नको. अरे गाय ते पागल आहे. सोडू नको. हा बघा हा वासरू आहे त्याचा. तर आता आम्ही फायनली आलेलो आहेत फार्म हाऊसला. आपला फार्म हाऊस बघा कसा खूप छान आहे. नवीन बनवला. गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो. फार्म हाऊसचं नाव आहे पुष्पराज आग्रह. एक नंबर फार्म हाऊस आहे बघा. पब्लिक पण येतेच आहे बघा. गाड्या बिड्या लागलेल्या आहेत. खूप पब्लिक आहे. सोम तुला कसं वाटतंय भाई? फार्म हाऊस तर एक नंबर आहे. आता आतमध्ये गेल्यावरती समजेल अजून काय. भाई वन साइड मध्ये तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. कारण का आम्ही डोंगरावर आलोय वरती एकदम पद्धतशीर. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थांबा जरा. हा बघा व्ह्यू स्वर्ग कडक. आणि इथं आमच्या फोटोशूट पण चालू आहेत. हे बघा फोटोशूट दाखवतो. कॅमेरामॅन नितीन गजमल. हा बघा पवन केने. ओहो कसं वाटतंय तुम्हाला पिल्लू? खूप छान वाटतं इथं. निसर्ग वातावरण एक नंबर. स्विमिंग पूल आहे पण आम्ही 1 तास राहणार आहे इथे. आणि इथं फार्मिंग केली आहे. माशांची फार्मिंग केली आहे. माशांची फार्मिंग केली आहे. आणि इथं वैशिष्ट्य खाडी आहे. ती पुढे जी खाडी आहे दिसते तुम्हाला. वैशिष्ट्य खाडी. काय क्लायमेट झालंय. संध्याकाळचं क्लायमेट. आता आम्ही 1 तास इथे मजा करणार आहे. गेलेली आहेत फार्म हाऊस मध्ये भाई. हो पप्पीची आई उडी मार.
खूप छान आहे, खूप छान. हे आमच्या सोबत जेवले आहेत तरी येतील यांना जेवायला बोलवतोय. आता यांच्यावरच आहे की जायचंय की नाही ते. अध्यक्ष माझं पूज्य गुरुजी वर्ग इथे म्हटलं माझ्या बालमित्रांनो तुम्हाला दोन शब्द सांगतो. आम्ही चिपळूणमध्ये बिबली धरणवाडीमध्ये इथे पोरं आमचे जेवायला बसले आहेत. पुढच्या वर्षी भेटू. थांबत जेवून बोलू. हे दोघं आहेत, एक अथर्व आणि एक आयुष. मला काय बोलत आहे, कशासाठी तुम्हाला बोलवत आहे यतीन? अथर्व का बोलवत आहे तुम्हाला यतीन? त्याला वाटलं का आम्ही जेवलो नाही म्हणून आम्हाला बोलवतो. बरोबर बरोबर, जास्त जबरदस्ती बरी नाही. तू आता ऐकलंस ते काय ऐकलंस? आयुष आता रात्रीचं जेवण बघा आमचं. रात्री सगळी पोरं जेवायला बसली आहेत. हा बघा लाडू सम्राट. जेवण कसं आहे? यतीन एकटाच जेवायला बसला आज. यतीन दोन पार्टनर कुठे तुझे? सुक चिकन, वल्ला रस्सा, भात, दाल, कांदा पण आहे. यतीनला सोडून आहे दोघं. आला आहे आता. यतीनच्या बाजूला जागा करा लवकरात लवकर. यतीनच्या बाजूला आयुष, आयुष प्लीज कम. आयुष आम्ही जेवलो आहे आणि थोडा आराम करतोय. काय कांदा बिंदा लागेल. यतीन साहेबांना कसलीच कमी नाही पडली पाहिजे. आयुष तर मास्तर आले, मास्तर आले, मास्तर मास्तर आले, छडी देऊन गेले. वन साइड दोघं. हे दोघं वन साइड आहे ना भाई. चिंच पोकळी, आपला चिंच पोकळी बोलतोय. चिपळूणचे काय बोलतो? अरे तू काय बोलतोस? एक राईट साइड एक लेफ्ट साइड. कोणाच आहे? जर तुम्ही हल्ले कोण? पासून हा हा हे बघ काय बोला. काय बोलतो? अरे इथं होता चष्मा. चष्मा इथं होता. आता काय बोलतोयस? काय नाही. आता काहीतरी बोलत. यतीने बोललाय तसमा नाही दिला हा तर डायरेक्ट खट्टूस. आणि मधीच का टोपी बिपी हरवली मग हाय तुम्हाला. मग तुम्ही मुंबईला जाणार नाही? चिपळूण हे जो आणि यतीन झोपायला गेला तर राईटला हा लेफ्टला हा. कोण कोण राईटला? राईटला हा लेफ्टला हा. ओ हा बघा यतीन बाय हा वन साइड. आणि यतीनला हवा बिवा घालायची असं फटकाने. हवा नको पेलो. हवा नको ना. तुला पाहिजे तुला देव. ते तेल घेतलं तुझ्यासाठी. सुकून खाते, सुकून खाते, नवीन तेल आलंय वाटतं. सुकून खाते. हा. तेल मालिश. थांबा थांबा. हे बाबू हे vlog मध्ये घेऊ नको. एक राईट पाय एक हे लेफ्ट ऐक, पाय. ऐक, ऐक, ऐक. बोल. आधी बघ राईट पायाला आता राईटला तू लावणार. राईट पायला हात ते तू लेफ्ट पाय लेफ्ट हात. मी काय मेलो काय ते माझी बॉडी फुगते म्हणून हा? लावते. हई जाऊली. रिलॅक्स रिलॅक्स. उद्या उठला पाहिजे रिलॅक्स. एवढं तास चाललंय आता चालणार एवढं दमणार नाही तू. चल ना.
तर आता आम्ही निघालेलो आहे. परतीचा प्रवास गण्या संपलेला आहे. तर तुला काय वाटतंय? काय थोडं अपसेट वाटतंय, कारण काल 2 दिवस मस्त एन्जॉय केली आणि आता परत घरी जाऊन परत ऑफिसला जायचंय. जे दिवस परत चालू होतील तेच. तेच तुम्ही आमचा ब्लॉग बघा आणि बघा कसं आम्ही एन्जॉय केलं ते. एन्जॉय केलेलं तर दिसेलच तुम्हाला सगळं. आणि तुम्ही पण ऑफिस 7 ते 9 तेच 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 करून कधीतरी फिरायला निघा. हा ते ब्लॉक एक आहे बघा आमचा आहे एक हा. त्याच्यात आम्ही पोवायला जातो. हा त्याच्यात 2 दगडी आहेत. ते खास दगडी आहेत, 2 खास दगडी 2. ते ब्लॉक मध्ये ते टाकू ते नाही टाकायचे, ते नाही नाही टाकायचे. टाकू शकत, पण जाऊ दे. गण्या आमचा धबधबा वन साइड. तुम्हाला आपल्या सोहम पवारनी नवीन गाडी घेतली सेकंड हँड, तुम्हाला दाखवतो. heavy आहे. कसं आहे? कितीला घेतली भावा? 20. महाग पडले वाटतं. तिचे इंजिन गायब झाले वाटतं. तर आम्ही आलेलो आहे पाणी पिया थोडी आहे तो लाल परीसाठी बस स्टॉपला. ना. तर सगळे मुलं थांबलेले आहेत बस स्टॉप वर बसलेले. तर तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दाखवतो. आता सगळेजण बसलेले आहेत बस स्टॉप मध्ये. कसे मला वाटतं सगळे उपाशी आहेत. सगळ्यांना कोणी जेवायला दिलं ना तर घापाघप जेवतील. का बबीजाई, कसं जेवशील? 2 हाताने. तुम्हाला दाखवतो थांबा. आता लाल परी पण येईल आमची. आणि आता आमचे बस स्टॉप दाखवतो. बस स्टॉप पूर्ण भरलाय काचा काच. ओ बस येईल ना? लेट आहे खूप. इकडे खूप लेट आहे. येऊन लालपरीचा प्रवास नाही केला तर मग काय केलं? जवळ आहे जरा, जवळ आहे. काय केलं? अरे भाई जेवण केलं ना. चष्मा मारला आलाय. चष्मा केसांसारखा झालाय. असं झालं. अरे आयुष काय केलं? काय केलं? आणि गेलं आणि उपटलं. अंबाची मालिश केली. नुसतं हे काय आहे? तुला काय करायचंय? हे काय आहे? माझं मन हँडसम हँडसम. चॉकलेट बॉय. हा? अरे भावाचा आपल्या गाड्या राहिलेला आहे. कितीचा आहे रे? 100 वालाच असतो आपला. तर आपण पुढच्या वर्षी येऊ तेव्हा भेटू. तुम्ही बघू शकता, पहिले तुम्ही बघू शकता एसटी आली आहे. लाल परी, कोकणची परी, लाल परी. ओ तर आता आम्ही चिपळूण बसमधून उतरलो. जस्ट आलो. थोडा चालायचा 5 मिनिटाचं अंतर आहे आणि जर चालत चालत आलो जस्ट. आता पाऊस पण येतोय थोडा थोडा समोर दिसतोय. तुम्हाला दाखवतो पाऊस. बघा आता दिसेल मध्ये पाऊस. बघा समोर दिसतोय बघा. पण इथं पाऊसच नाही पडला बघा. आता 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 बघा आला आला. आणि पावसाचे बघा सगळे आसरा घेऊन बसलेले आहेत. चिपळूण स्टेशन हे बघा सगळे. काय बघतोय रे? काय बघते मुंबई वेदर बघते मुंबईचा कसं काय ते. बारिश है मुंबई में, जोरदार बारिश है. अब इधर भी आया है चिपळूण. बघा पाऊस बघा काय आहे. बेकार रे बेकार एकदम खतरनाक. हवा मिसा तुफान तुफान. आणि पिलू तुला काय वाटतं चिपळूणचा पाऊस कसा आहे? चिपळूणचा पाऊस ना थोडा विचित्र प्रकारचा पडतोय. कारण आम्हाला आता मुंबईला जायचं आहे. मुंबईला जाताना पाऊस तर आम्हाला आता बसायचं. आम्हाला कन्फर्म नाहीये. आणि जाताना पण पाऊस होता आणि येताना पण पाऊस आहे. पण आम्हाला त्रास दिला नाही. महत्वाची गोष्ट आमचा एन्जॉय भरपूर झाला, मजा आली. पावसाने साथ दिली म्हणून आज आम्ही इथे आहे. नाही तर कुठे असले असते. आता परत आम्ही दिवा पॅसेंजर एक्सप्रेस पकडून आता आम्ही खेडच्या पुढे गेलो होतो. त्या अथर्व पाष्टे म्हणून एक पोरगा आहे बोकड नावाचा. हा मग दाखवतो. तो नाही आहे. कुठं आहे? तो तिकडे झोपलाय वाटतं. झोपलाय. तिथे दुकानात गेल्यामुळे आमची ट्रेन सुटली. नाहीतर आम्ही 7च्या आत घरी आलो असतो मुंबईला. खूप पाऊस आहे, खूप पाऊस. तर फायनली गाईज आम्हाला मांडवी एक्सप्रेस मिळाली
पण खूप गर्दी असल्या कारणाने आम्हाला ब्लॉग काढता आला नाही. पोरांचे पाय दुखत आहेत, पोरं उभी राहून आली आहेत. आता आम्ही सध्या पनवेलच्या लोकलमध्ये आहे. ते आधी आहे. लवकरच आम्ही वडाळा स्टेशनला पोहोचू आणि आमचा ब्लॉग तेच एंड करणार आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मिलियनमध्ये व्ह्यूज जाऊ द्या यावेळी.